श्री स्वामी समर्थ. बाळा, या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नका, कारण साक्षात स्वामी महाराज आज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संवादानंतर तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे. येत्या 24 तासात तुम्हाला अद्भुत चमत्कार दिसतील आणि हे चमत्कार तुमच्या आयुष्यात तुमच्या दिशेने सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येत आहेत. ज्या गोष्टीची तुम्ही आयुष्यात कधी कल्पनासुद्धा केली नव्हती, ती गोष्ट स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुम्हाला आज प्राप्त होणार आहे. म्हणून स्वामींचा वेळ काढून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, दगडाला मूर्ती बनण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात, तर माणसाला माणूस बनण्यासाठी परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, जर का तुझी माझ्यावर खरी श्रद्धा असेल, विश्वास असेल, तर मी तुला नक्कीच प्रसन्न होणार आहे आणि माझे आशीर्वाद तुला नक्कीच प्राप्त होणार आहेत. मित्रांनो, महाराजांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ असा स्वामी नामाचा जयघोष तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाळा, जीवनात अडचणी सगळ्यांच्या येते, पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त भगवंतामुळेच येते. त्यामुळे तुम्ही हार मानू नका. तुम्ही भाग्यवान आहात. स्वामी तुमच्याशी संवाद साधत आहेत. आता तुमचे आयुष्य कायमचे बदलून जाणार आहे. तुम्ही आश्चर्यचकित होणार आहात. तुमचे जीवन आनंदाने भरून जाणार आहे. ज्याची तुम्ही कधी अपेक्षा सुद्धा केली नव्हती, तेच तुम्हाला आता प्राप्त होणार आहे. जर तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. भाग्यवंत ठराल. बाळा, तू माझा प्रिय भक्त आहेस. मला माहीत आहे तू खूप दुःखातून जात आहेस, पण आता तुझे सर्व दुःखाचे दिवस संपलेले आहेत. आता निश्चिंत राहा, रडायचे नाही. त्या अश्रूंना सांग की माझी स्वामी आई माझ्या पाठीशी आहे. आता कुठलेही संकट आले तरी तुला डगमगायचं नाही. कितीही काटे आले, कितीही नकारार्थी लोकांशी तुझा संपर्क झाला, कुणीही तुझ्या वाईट करण्याचे ठरवले, तरीही तुला चिंता करण्याचे, घाबरण्याचे काहीच कारण नाही. कारण तुझ्या आयुष्यात या ब्रह्मांड नायकाची शक्ती आली आहे. तुझ्या पाठीशी, तुझ्या बरोबर, तुझ्या हृदयात तिचं कायम नियंत्रण वास आहे. आता अशक्य ते शक्य होणार आहे लेकरा, हे तू लक्षात ठेव. आणि विश्वास असेल तर होय देवा असे टाईप कर आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर कर. भाग्यवंत ठरशील. बाळा, लक्षात ठेव, कुठल्याही संकटांना, कुठल्याही वादळांना ठणकावून सांग, आता त्यांची हिंमत नाही तुझ्यासमोर येण्याची. कारण तुझ्या आयुष्यात या ब्रह्मांड नायकाची शक्ती आहे. तुझ्या कुटुंबासाठी तू जे काही स्वप्न आजपर्यंत बघितले आहेस, आता ते पूर्ण करण्याच्या मागे तू लाग. प्रत्येक कार्य हाती घेऊन तू प्रत्येक संकटाचा सामना करत ते कार्य हाती घे आणि मग बघ, यामध्ये फक्त यश आणि यशच तुला मिळणार आहे. कारण तुला तुझ्या कष्टाचे, तुझ्या मेहनतीचे आता चीज होताना दिसणार आहे. मला मान्य आहे की तू खूप कष्ट करू नये. तू आजपर्यंत काही गोष्टींमध्ये यश मिळवले नाहीस. तुला जास्त कष्ट नकोय, पण बाळा, आता ते सर्व काही तुझ्या आयुष्यातून निघून जाणार आहे. जे दुःख तू भोगले आहेस, आता ते सुख, वैभव, आनंद आणि भरभराट तुझ्या दिशेने येत आहे. फक्त तू तयार राहा. स्वामी भक्तांनो, तुमचा हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल आणि तुमची जरी श्रद्धा तुमच्या भगवंतावरती असेल, हे सुख, वैभव, आनंद घेण्यासाठी तुम्ही तयार असाल, तर कमेंट बॉक्समध्ये होय देवा मी तयार आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. बाळा, येणाऱ्या बिकट परिस्थितीमध्ये तू ज्या लोकांनी तुला एकटे सोडले, तुला संकटात ज्यांनी कधी साथ दिली नाही, ज्या लोकांना तू जीवापाड हवी तेवढी मदत केलीस, तू त्यांच्यासोबत उभा राहिलास, पण जेव्हा जेव्हा तू दुःखात होतास तेव्हा
तुझ्या पाठीमागे तुझ्या सोबतीला कोणीच आले नाही. तुला गरज होती तेव्हा त्या लोकांनी तुझ्याकडे पाठ फिरवली. हे सर्व मी पाहिले आहे. पण माझ्या लेकरा, तू चिंता करू नकोस. ते त्यांच्या कर्माचे फळ नक्कीच भोगतील. पण तुला कोणाच्याही वाट्याला जायचं नाही, कोणाचेही वाईट चिंतायचे नाही, कोणाचाही अपमान करायचा नाही. आपल्याला नेहमीच थोरा मोठ्यांचा आदर राखायचा. कारण एका मिळालेल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप आनंदाने जगायचं आहे. त्या परिस्थितीमध्ये आपल्याला आनंद शोधता आला पाहिजे. कधीही डगमगता कामा नये. नेहमी स्मरण ठेवायचे भगवंताचे, स्मरण ठेवायचे माऊलीचे, की माझी माऊली माझ्या पाठीशी आहे, मला घाबरण्याचे कारण नाही. आता माझा भगवंत माझ्या बरोबर असताना मी सर्व काही, सर्व स्वप्ने माझी, सर्व ध्येय माझी पूर्ण होणार आहे. माझ्या आर्थिक चिंता मिटणार नाहीत असे नेहमी सकारात्मक विचार मनामध्ये ठेव. आणि मग बघ, तुझ्या समोर येणाऱ्या कुठल्याही नकारात्मक शक्ती काही क्षणात निघून जातील. सर्व गोष्टींसाठी तू फक्त धीराने, संयमाने वाट चालत राहा. असे म्हणू नकोस की मला या गोष्टी याच क्षणी हव्यात. बाळा, काही गोष्टींना वेळ लागतो. त्यासाठी आपल्या मनामध्ये आपला आत्मविश्वास असायला पाहिजे आणि आपल्या भगवंतावरती सुद्धा विश्वास असायला पाहिजे. स्वामींवर विश्वास आहे ना? तर बाळा, याच विश्वासाच्या जोरावर तुझ्या सर्व मनातील इच्छा आता पूर्ण होण्यापासून कोणी सुद्धा अडवू शकत नाही. आता तुझ्या आर्थिक चिंता मिटल्या जाणार आहेत. स्वामी आईच्या कृपेने तुझ्या मनातील सर्व तुझे आर्थिक प्रश्न निघून जाणार आहेत. तुला प्रश्नांची उत्तरे आता मिळणार आहेत. त्या दिशेने तुला खूप सुंदर मार्ग मिळणार आहे. त्या मार्गावर तुला चालायचे आहे. फक्त हे करत असताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी तू घे. होय बाळा, मोठ्यांचा आशीर्वाद तू घे. त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला आयुष्यात कधीही काहीही कमी पडत नाही. कारण जेव्हा आपण त्यांना दुःखी करतो, त्यांचे मन दुखावतो, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडतात. असे काही यश येता येता थांबून जाते. कारण त्यांच्या आशीर्वादानेच आपल्या आयुष्यामध्ये भरभराट होते. आपली आर्थिक चिंता नष्ट होते. कितीही दुःख असेल, कितीही अडचणी असेल तरी कधीही तू एकटा नाहीस बाळा. मी तुझ्या पाठीशी आहे. कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू माझा लाडका भक्त आहेस. हा विश्वास आपल्या भगवंतावरती असेल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता. स्वामींचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी असोत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.